विद्यार्थी मित्रो, आज आपण भांडवल बाजाराच्या पुढच्या भागामध्ये भांडवल बाजाराचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल मार्केट असं आपण म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला काय मुद्दे तयार करता येतील. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल बाजार आणि नाणे बाजार या दोन्ही संकल्पनांना अतिशय महत्त्व असलेलं आपल्याला माहिती आहे. आणि मग भांडवल बाजार म्हणजे काय, तर आपण यापूर्वी बघितल्याप्रमाणे दीर्घ मुदतीच्या देशातल्या गुंतवणुकीकरता ज्या वित्तीय व्यवस्थेतून अर्थव्यवस्थेला मदत मिळते अशी व्यवस्था म्हणजे आम्ही भांडवल बाजार असं आपण म्हणतो. खरं तर या भांडवल बाजाराच्या आधारावरती देशातला औद्योगिक विकास आणि इतर अनुषंगिक प्रगती ही अवलंबून असते. आणि म्हणून अशा भांडवल बाजाराचं महत्त्व नेमकं काय, अशा दृष्टीने जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला पहिला मुद्दा आपल्या डोळ्यापुढे येतो तो म्हणजे भांडवल बाजारामुळे देशातील बचत ही गोळा करण्याचं एक महत्त्वाचं कार्य या भांडवल बाजाराच्या माध्यमातून होतं. कारण भांडवल बाजारामध्ये अनेक बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था या कार्यरत आहेत. याला आपल्याला असेही नाव देता येईल, बचत गोळा करणे. 1 मिनिट. या कार्याला आपल्याला बचत गोळा करण्याबाबतचं कार्य असे आपल्याला म्हणता येईल. या कार्यामध्ये बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था या सहभागी आहेत. जसं की मग ते व्यापारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, त्याचबरोबर बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये आपल्याला विमा कंपन्या आहेत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड चालवणाऱ्या कंपन्या आहेत. हे बँकेतर वित्तीय संस्था. तात्पर्य काय, भांडवल बाजारातील बँकिंग आणि बिगर बँकिंग संस्था या देशातील नागरिकांच्याकडून वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात, वेगवेगळ्या योजनांच्या स्वरूपामध्ये पैसे हे गोळा करत असतात, निधी गोळा करतात. आणि भांडवल बाजारामध्ये हा निधी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तो निधी दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी हा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशा पद्धतीचं एक महत्त्व आपल्याला भांडवल बाजाराचं स्पष्ट करता येईल. म्हणजे एका बाजूला बचत व्यवस्थेतनं गोळा करणं आणि ती बचत गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणं, अशा पद्धतीचं कार्य हे भांडवल बाजारातून होतं. दुसरा भाग आपल्याला इथे सांगता येईल. खरं तर भांडवल बाजारामुळे भांडवलाला गतिशीलता प्राप्त होते. भांडवलाला गतिशीलता प्राप्त होते म्हणजे काय, भांडवल बाजारामुळे व्यावसायिक व सरकार या दोघांनाही ज्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, या गुंतवणुकीच्यासाठी बचत आणि गुंतवणूक एका बाजूला लोकांच्याकडून पैसे गोळा करायचे, दुसऱ्या बाजूला ते गुंतवणूकदारांना उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे बचतदार आणि गुंतवणूक करणारे यांच्यातला महत्वाचा दुवा म्हणून हे भांडवल बाजाराला काम करता येतं किंवा भांडवल बाजार काम करत राहतो. आणि म्हणून भांडवल बाजाराची गतिशीलता वाढवणं म्हणजे एका ठिकाणावरचा निधी दुसऱ्या ठिकाणी नेऊन उपलब्ध करून देणं, अशा प्रकारची जी काही व्यवस्था आपल्याला आवश्यक आहे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये, या प्रक्रियेमध्ये भांडवल बाजाराची आवश्यकता ही या अर्थानं आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा इथं स्पष्ट करता येतो म्हणजे गुंतवणुकीला उत्तेजन. म्हणजे भांडवल बाजाराच्या उपलब्धतेमुळे, भांडवल बाजाराच्या व्यवस्थेमुळे अर्थातच गुंतवणूकदारांना योग्य ठिकाणी आपल्याला गुंतवणूक ही करण्यासाठीचा निधी हा उपलब्ध होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निधी मला कुठे उपलब्ध होईल याची जी काही शासनकता आहे ही शासनकता दूर होते. म्हणजे काय, तर समजा एखादा कारखानदार आहे आणि कारखानदाराला सपोज एक 50 कोटीची 100 कोटींची आवश्यकता आहे, भांडवलाची गुंतवणुकीची आवश्यकता आहे. मग हा निधी जर भांडवल बाजाराची व्यवस्था नसती तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे प्रयत्न करावे लागले असते. मात्र आज तसं नाहीये. काही बँकांच्याकडे तो लोनचं प्रपोजल देईल किंवा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स विकणं असेल, कर्जरोखी विकणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्डच्या माध्यमातून तो पैसे उपलब्ध करू शकतो. तात्पर्य काय, भांडवल बाजारामुळे उद्योजकांना, व्यावसायिकांना लागणारा जो मोठ्या स्वरूपातला निधी आहे हा दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध करून देणारी यंत्रणा ही भांडवल बाजारामुळे उपलब्ध झालेली आहे. पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो म्हणजे काय, तर देशातील गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय हे उपलब्ध झालेले आहेत. एक क्रमांक इथं 3 बघा.
2 नंबरच्या क्रमांकामध्ये आपण असं लिहिलंय, बँका आणि वित्तीय संस्थांनी संकलित केलेले बचतीचे रूपांतर भांडवलात करण्याचं कार्य हे भांडवल बाजाराद्वारे केलं जातं. म्हणजे बचत गोळा केलेली भांडवली स्वरूपात गुंतवणूक करण्याचं कार्य भांडवल बाजार करतो. देशातील उद्योजक आणि व्यावसायिकांना आवश्यक असणारं भांडवल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था एक मध्यस्थ म्हणून भांडवल बाजार करतो. त्याचबरोबर देशातील गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्याचं कार्य भांडवल बाजारातून होतं. म्हणजे काय, खरं तर भांडवल बाजारामुळे व्यावसायिक आणि सरकार या दीर्घकालीन स्वरूपाची कर्ज यांना उपलब्ध झाल्यामुळे, निधी यांना उपलब्ध झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हे उभे राहू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना या माध्यमातून राबवल्या जाऊ शकतात. बँका आणि बिगर बँकेतर ज्या संस्था आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या बंद पत्रांच्या माध्यमातून आपण काल पाहिलं की जो निधी गोळा करतात, हा निधी चांगले उपक्रम, चांगले प्रकल्प राबवण्याकरिता उद्योजकांना आणि सरकारला हे निधी उपलब्ध होतो. आणि यामुळे भांडवल बाजार एका अर्थानं देशाच्या आर्थिक विकासासाठी, नवे प्रकल्प उभे करण्यासाठी, नवे उपक्रम राबवण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या निधीची पूर्तता ही भांडवल बाजाराकडून होताना हे आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्या आणखी पुढे आपल्याला जाऊन सांगता येईल की देशातील विकसित प्रदेशातील भांडवल, बघा, देशातील विकसित प्रदेशातील भांडवल अविकसित किंवा अल्पविकसित प्रदेशाकडे प्रवाहित करण्यासाठी भांडवल बाजाराची भूमिका महत्वाची ठरते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशाच्या आर्थिक विकासाचं स्वरूप आपण पाहत असताना एका राज्यामधला काही जिल्हे हे अविकसित दिसतात, एका देशातले काही राज्य अविकसित दिसतात. पण तात्पर्य काय, एका विकसित प्रदेशाकडून अविकसित प्रदेशाकडे किंवा अल्पविकसित प्रदेशाकडे भांडवलाचा ओघ वळवण्याचं काम हा भांडवल बाजार करू शकतो. जसं की भांडवल बाजाराच्या माध्यमातून काम करणारे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपला निधी, कुठं निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधीची पूर्तता करून त्या भागातली निधीची गरज ही भागवण्याचं काम ही भांडवल बाजाराच्या माध्यमातून होऊ शकतं. उदाहरण देऊया का तुम्हाला, समजा आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण आपण घेऊया. मराठवाडा आणि विदर्भ या भागातला अविकास आहे, अल्पविकसित प्रदेश आहे, असा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला महाराष्ट्र शासन अनेक प्रकारचा निधी, अनेक माध्यमातून निधी उपलब्ध करतं. आणि तो जो निधी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाच्या माध्यमातून असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतलेलं कर्ज असेल, हा गोळा केलेला निधी जो महसुली उत्पन्नाशिवाय उभा केलेला जो निधी आहे हा त्या भागाच्या विकासासाठी वापरला जातो. सांगण्याचं तात्पर्य काय, हा जो मोठा निधी दीर्घ कालावधीसाठी जेव्हा सरकार उभं करतं आणि तो एखाद्या विशिष्ट प्रदेशाच्या विकासासाठी वापरतो, तेव्हा याचा सुद्धा समावेश हा भांडवल बाजाराच्या प्रादेशिक विकासामध्ये होतो. अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येतो म्हणजे देशातील उपलब्ध भांडवल किफायतशीर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा भांडवल बाजाराद्वारे उपलब्ध होते. भांडवल बाजारामध्ये ज्या कंपन्यांनी जे व्यावसायिक आपलं भांडवल उभं करायला येतात त्या भांडवलामध्ये आपण जेव्हा गुंतवणूकदार आहोत आणि आपल्याला गुंतवणूक करायची, आपल्याला शेअर्स घ्यायचेत, आपल्याला बॉन्ड्स घ्यायचेत, आपल्याला डिबेंचर्स घ्यायचेत, आपल्याला कर्ज रोखे घ्यायचेत, आपण काय पाहून घेतो, आपण साधी बाजारातली भाजी सुद्धा अतिशय तपासून घेतो. अशा वेळेला आपल्याकडचा निधी ज्या वेळेला आपल्याला गुंतवणूक करायचं आहे त्यावेळेला त्या संस्थेची, त्या व्यावसायिकाची, त्या उद्योगाची पात्रता काय आहे, त्याच्यातून काय आउटपुट मिळणार आहे का, अशा पद्धतीची खात्री झाल्यानंतरच आपण ती गुंतवणूक करतो. तात्पर्य काय, देशातील उपलब्ध भांडवल जास्तीत जास्त किफायतशीर पर्यायांमध्ये, म्हणजे माझ्यासारख्याला जर शेअर्स घ्यायचा असेल तर तो रेप्युटेटेड कंपनी कुठली आहे बघेल, ज्या कंपनीचा यापूर्वीचा प्रॉफिट रेशो कसा आहे तो बघेल आणि मग त्यामध्ये गुंतवणूक करेल. सांगण्याचं तात्पर्य काय, माझ्याकडचं भांडवल किंवा देशामध्ये उपलब्ध असणारं भांडवल अधिक चांगल्यातल्या चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवण्याची संधी आम्हाला भांडवल बाजारामध्ये उपलब्ध होते. कारण भांडवल बाजार या सगळ्या व्यावसायिकांची प्रोफाईल आमच्या पुढे ठेवतो, बायोडाटा आमच्या पुढे ठेवतो. आम्हाला हे सगळं कळतं काय की हा उद्योग, हा व्यवसाय हा कुठल्या देशातला आहे, हा काय उत्पादन करतो, त्याला बाजारपेठ कशी आहे, त्याला दरवर्षी मिळणारा नफा कसा आहे, ह्या सगळ्याची आम्ही खात्री करतो आणि मग त्या उद्योगाच्या गुंतवणुकीमध्ये आम्ही गुंतवणूक करायला पुढे येतो. ही सगळी व्यवस्था आम्हाला भांडवल बाजारामुळे उपलब्ध झालेली आहे. पुढे आपल्याला स्पष्टीकरण देतात की देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी आवश्यक भांडवल संग्रह करून ते उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही भांडवल बाजारामुळे झालेली आहे. म्हणजे काय, देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर, जर भांडवल बाजारासारखी व्यवस्था नसती तर तुमच्या माझ्याकडे जो निधी आज उपलब्ध आहे किंवा शिल्लक आहे तो निधी योग्य रीतीने वापरण्याकरिता आम्हाला पर्याय उपलब्ध झाले नसते.
त्यामुळे अशी जी साधन संपत्ती आमच्याकडे आहे हिचा पर्याप्त वापर म्हणजे वेगवेगळे पर्याय आम्ही तपासून तिचा वापर करतो. याशिवाय भांडवल साठवून ठेवून ते ते योग्य वेळेला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता बघा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेल किंवा आयुर्विमा महामंडळ असेल किंवा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन असेल, हे काय करतात, लोकांच्याकडचा निधी गोळा करतात, आपल्याकडे साठवून ठेवतात. साठवून ठेवल्यानंतर संधीची वाट बघतात. औद्योगिक क्षेत्रातले असेल, व्यावसायिक क्षेत्रातले असेल, कुठं गुंतवणूक केल्यामुळे जास्त फायदा होईल अशा संधीची वाट बघतात. आणि जेव्हा संधी निर्माण होते त्यावेळेला असा गोळा केलेला जो पैसा आहे, असा गोळा केलेला जो निधी आहे, हा निधी अशा संधींमध्ये गुंतवला जातो. म्हणजे भांडवल बाजारामुळे ही व्यवस्था आम्हाला उपलब्ध झालेली आपल्याला बघायला मिळते. आता यानंतर आपल्याला पाहता येतो म्हणजे देशातील उद्योजक, व्यावसायिक यांच्या आवश्यकतेनुसार अल्पमुदतीची आणि दीर्घ मुदतीची भांडवली कर्ज किंवा समभागाच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय आम्हाला भांडवल बाजारामुळे उपलब्ध झालेले आहेत. मध्य मुदतीची कर्ज असतील, दीर्घ मुदतीची कर्ज असतील किंवा असं आपल्याला म्हणता येईल अल्पमुदतीची निधीची आवश्यकता, दीर्घ मुदतीची निधीची आवश्यकता, भांडवलाची आवश्यकता आमची भांडवल बाजारामुळे पूर्ण होतीये. आणि हा सगळ्यात महत्वाचा फायदा हा भांडवल बाजाराचा आपल्याला इथं उल्लेख करता येईल. उद्योजक आणि व्यावसायिक यांना हवे असणारे विदेशी भांडवल जे आहे हे सुद्धा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही भांडवल बाजारातून होते. म्हणजे ज्या वेळेला आमच्या देशातल्या उद्योगामध्ये परदेशी तंत्रज्ञान आणि परदेशी यंत्रसामग्रीची गरज आहे किंवा कच्च्या मालाची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला आम्हाला विदेशी चलनाची गरज आहे, मग असं विदेशी चलन आम्हाला कोण उपलब्ध करून देतं, तर असं विदेशी चलन सुद्धा आमच्या भांडवल बाजारातल्या ज्या बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था आहेत या तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात असतील, भांडवलाच्या स्वरूपात असतील म्हणजे शेअर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कर्जरोखे, मल्टीनॅशनल लेवलच्या कंपन्या सुद्धा आता कर्जरोखे मार्केटमध्ये विकताना हे आपल्याला बघायला मिळतात. याच्यामुळे होतं काय, आम्हाला विदेशी भांडवलाची जी गरज आहे, जी वेगवेगळ्या कारणांसाठी लागते, ही सुद्धा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्हाला भांडवल बाजारामुळे होते. याशिवाय आपल्या देशातील लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतातच नव्हे तर विविध देशांच्या शेअर बाजारामध्ये जर चांगल्या गुंतवणुकीच्या संधी असतील तर त्या सुद्धा संधी आता आम्हाला गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाईन या सगळ्या प्रक्रियेतून इंटरनेट व्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला जग हे आमच्या जवळ आलंय. त्यामुळे आम्ही कुठेही किफायतशीर ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त फायदा आहे अशा ठिकाणी आम्ही गुंतवणूक करू शकतो आणि ही व्यवस्था ही आम्हाला भांडवल बाजारामुळे उपलब्ध झालेली आपल्याला बघायला मिळते. आणखी आपल्याला स्पष्ट करता येईल म्हणजे देशातील शासकीय प्रकल्प, शासकीय उद्योगांच्या अंमलबजावणीसाठी शासनाला जे भांडवलाची गरज आहे हे भांडवल शासनाला म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवावे लागतात, उभारावे लागतात. मग ते औद्योगिक प्रकल्प असतील, काही व्यावसायिक प्रकल्प असतील किंवा काही सामाजिक प्रकल्प असतील. व्यावसायिक प्रकल्प अशा अर्थानं आपण म्हणतोय शेतीला पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे, मग आम्हाला धरण प्रकल्प उभा केला पाहिजे. धरण प्रकल्प उभा करताना किंवा रस्ते विकास करत असताना आम्ही आता टोल भरतोय, बरोबर आहे, पण टोल भरताना ते काम एखाद्या विशिष्ट कंपनीला दिलं जातं. मात्र ज्या वेळेला हेच काम जेव्हा सरकारला करायचंय त्यावेळेला तो रस्ते विकासाचा प्रकल्प राबवण्याकरता ज्या भांडवलाची गरज आहे, जी मोठ्या स्वरूपात लागणार आहे, दीर्घ मुदतीसाठी लागणार आहे, आणि मग याची पूर्तता ही भांडवल बाजारातून होतीये. मग ते पाण्याचे प्रकल्प असतील, ते रस्ते विकासाचे प्रकल्प असतील, ते वीज विकासाचे प्रकल्प असतील किंवा अन्य सगळ्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे प्रकल्प असतील, हे सामाजिक प्रकल्प पूर्ण करण्याकरता गव्हर्नमेंटला मोठ्या निधीची आवश्यकता लागते. आणि हा निधी भांडवल बाजार म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आणि बँकेतर वित्तीय व्यवस्था जी आज भारतामध्ये उपलब्ध आहे, मग ते विमा महामंडळ असेल किंवा अगदी पोस्ट खातं असेल, पोस्टामध्ये आम्ही रिकरिंगच्या माध्यमातून जो निधी जमा करतो, हे पोस्टातून हा निधी सरकारला उपलब्ध करून दिला जातो. तो दीर्घ मुदतीसाठी सरकार वापरतं आणि त्याचा मोबदला पुरेपूर हा त्या योजनांना हा दिला जातो. तात्पर्य काय, सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांसाठी आणि उपक्रमांसाठी, मग तो उद्योगातला प्रकल्प असेल, उपक्रम असेल किंवा सामाजिक उपक्रम किंवा प्रकल्प असेल, यासाठी लागणारं भांडवल हे आम्हाला भांडवल बाजारातून उपलब्ध होतं. याशिवाय गुंतवणूकदारांनी गुंतवलेला निधी मुदतीपूर्वी, बघा माझ्यासारखा गुंतवणूकदार आहे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे किंवा कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केलेली आहे, काही युनिट्समध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर अशा गुंतवणुकी मुदतीपूर्वी सुद्धा जर मला आवश्यकता लागली अचानकपणे पैशाची, तर मी ती मुदतीपूर्वी सुद्धा त्या शेअर्सची असेल, त्या कर्जरोख्यांची असेल, त्या बॉन्ड्सची, त्या युनिटची विक्री करून मी ते पैसे उभे करू शकतो.
मात्र ही सगळी जी व्यवस्था आहे, मला हवं तेव्हा मी पैसे गुंतवू शकतो आणि मला हवे तेव्हा पैसे मी काढून घेऊ शकतो आणि तरी सुद्धा त्यातून बऱ्यापैकी मी नफा कमवू शकतो, फायदा घेऊ शकतो. अशी जी संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे ही फक्त भांडवल बाजारामुळे उपलब्ध झाली आहे. याचे काही मुद्दे आपल्याला तयार करता येतील. जलद आर्थिक विकासासाठी भांडवल बाजाराची गरज आहे. जलद आर्थिक विकासासाठी लागणारा निधी हा भांडवल बाजारातून आम्हाला उपलब्ध होतो. याशिवाय गुंतवणूकदारांची रोखता आणि तरलता, गुंतवणूकदार म्हणजे जी गोष्ट मी आता तुम्हाला बोललो की मला माझ्याकडे पैसे आता शिल्लक आहेत, मी गुंतवू शकतो आणि मला जेव्हा पैशाची गरज आहे त्यावेळी मी पैसे काढून घेऊ शकतो. अशा प्रकारची गुंतवणूकदारांना तरलता उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही भांडवल बाजारामुळे होते. गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य दिलं जातं. भांडवल बाजारामध्ये शेवटी लोकांच्याकडून पैसा गोळा करत असताना लोकांना पैसा ज्या विश्वासावरती लोक तुमच्याकडे जमा करणार आहेत तो विश्वास टिकवणं ही बँकेची आणि बँकेतर वित्तीय संस्थांची जबाबदारी असते. जर लोकांचा विश्वास जर टिकू शकली नाही ही व्यवस्था तर भविष्यामध्ये तुमच्याकडे लोक पैसे द्यायला येणार नाहीत आणि जर लोकांनीच पैसे बचत तुमच्याकडे दिली नाही तर कुठल्या पद्धतीने तुम्ही भांडवल उभं करणार आहात आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणार आहात. म्हणजेच काय, तर गुंतवणूकदारांचा विश्वास राखण्याचं काम हे भांडवलदार करत असतात आणि म्हणून गुंतवणूकदाराच्या हिताला प्राधान्य देऊन गुंतवणूकदार केव्हा तुमच्याकडे आकर्षित होईल, ज्या वेळेला गुंतवणूकदाराला याची खात्री पटेल की मी गुंतवणूक केलेल्या व्यवस्थेमध्ये मला चांगले रिटर्न्स मिळत आहेत, अशा परिस्थितीमध्येच गुंतवणूकदार हा गुंतवणूक करेल. आणि म्हणून भांडवल बाजार हा नेहमी गुंतवणूकदाराच्या विश्वासाला आणि हिताला प्राधान्य देतो. ही एक बाब आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आणि दुसरी बाब आता आपल्याला शेवटी असं सांगता येईल की देशामध्ये आर्थिक विकास करत असताना देशातला उत्पादक आणि उपभोक्ता, नीट लक्षात घ्या, देशामध्ये आर्थिक विकास करत असताना देशातला उत्पादक आणि उपभोक्ता ही दोघंही सांभाळायचे. एका बाजूला उत्पादकांना भांडवल उपलब्ध करून द्यायचे का तो उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असणारा व्यवस्थेतला एक प्रमुख घटक आहे आणि दुसऱ्या बाजूला देशामध्ये झालेलं उत्पादन हे उपभोक्त्यांनी खरेदी केलं पाहिजे, म्हणजे त्याला ग्राहक मिळाले पाहिजे, त्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि अशा व्यवस्थेमध्ये किंमत स्थैर्य राखण्याचं काम हे भांडवल बाजाराकडून होतं. उदाहरणार्थ, जर समजा उत्पादकांना लागणारं भांडवल जर महाग मिळालं, म्हणजे त्यासाठी लागणारा व्याजदर असेल हा जर जास्त द्यावा लागला, तर मला सांगा निश्चितपणानं उत्पादन घटक महाग झाला की उत्पादनाची किंमत वाढेल आणि उत्पादनाची किंमत बाजारपेठेतली वाढली की ग्राहकांना ती किंमत देणं जर शक्य नसेल तर त्या उत्पादनाला मागणी येणार नाही किंवा किंमत वाढणं हा जो काय प्रकार आहे हा त्याच्यामुळे होईल. दुसऱ्या बाजूला किमती वाढल्या म्हणून ग्राहकांनी म्हणजे उपभोक्त्याने त्या वस्तूची मागणी जर केली नाही तर ते उत्पादन पडून राहील आणि उत्पादन पडून राहिलं की मंदीची अवस्था येऊन पुन्हा किंमत घट होईल. म्हणजे एका बाजूला किमती प्रचंड वाढणं किंवा किमती घटणं, मंदीची स्थिती किंवा तेजीची स्थिती अशा न येऊ देण्याकरिता भांडवल बाजार अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. याचं कारण असं, आवश्यक तो निधी लोकांच्याकडे जो बचतीच्या स्वरूपामध्ये गोळा झालेला आहे तो आवश्यक त्या भांडवल गुंतवणुकीसाठी वेळेत उपलब्ध करून देण्याचं काम हे भांडवल बाजाराकडून होतं आणि म्हणून भांडवल बाजार हा देशाच्या आर्थिक विकासाला अत्यंत पोषक असा असणारा एक प्रमुख दुवा म्हणून भांडवल बाजार काम करतो. या ठिकाणी आज आपण भांडवल बाजाराचं महत्व स्पष्ट करून घेतलेलं आहे. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय भांडवल बाजार. भारतीय भांडवल बाजार म्हणून जी काही व्यवस्था आज आपल्याला उपलब्ध आहे, हा भारतीय भांडवल बाजार नेमके त्याची लक्षणं काय आहेत, भारतीय भांडवल बाजाराचे प्राबल्य नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला भारतीय भांडवल बाजाराच्या वैशिष्ट्यासकट पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबणार आहोत. तुमच्या काही शंका आहेत का विद्यार्थी मित्र? हॅलो, तुमच्या काही शंका आहेत या बाबतीमध्ये? आपण पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भारतीय भांडवल बाजार, म्हणजे भारताच्या भांडवल बाजाराचा विकास कसा झाला, भारतीय भांडवल बाजाराची लक्षणं काय आहेत आणि भारतीय भांडवल बाजाराची नेमकं आउटपुट जे आहे ते नेमकं काय आहे, अशा स्वरूपात आपल्याला पुढे जायचं आहे. भारतीय भांडवल बाजाराच्या या सगळ्या गोष्टी बघत असताना अत्यंत बारकाव्याचा भाग आपल्याला पुढच्या वेळेला भारताच्या संदर्भातला जो महत्वपूर्ण भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तो पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला समजलंय का सर्वांना? भांडवल बाजार म्हणजे काय ही व्यवस्था आपण आतापर्यंत बघितली. आता भारतीय भांडवल बाजाराची लक्षणं आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. समजलं का आपल्याला सगळ्यांना? हॅलो, हा, धन्यवाद. आज 6 विद्यार्थी उपस्थित आहेत. अजूनही विद्यार्थी वाढणं मला खरं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण तसा मेसेज विद्यार्थ्यांना देऊया आणि पुढच्या भागामध्ये आणखी विद्यार्थी आपल्या बरोबर जॉईन होतील असा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.